नमस्कार मंडळी. शेव म्हटलं की ती कशी मस्त कुरकुरीत असावी, खमंग खुसखुशीत असावी, अजिबात तेलकट नसावी, तोंडात टाकताच फ्लेवरफुल लागावी. तर आज आपण घरच्या घरी मस्त खमंग कुरकुरीत लसूणी मसाला शेव बनवतोय. एकदा बनवलं की 1.5 ते 2 महिने मस्त टिकतात, अजिबात नरम पडत नाही. सोडा वगैरे न वापरता ही कुरकुरीत शेव बनवली आहे, चवीला अफलातून लागतात. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेव बनवण्यासाठी इथे मी 4 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. शक्यतो शेव बनवताना पॅकेटचं रेडीमेडच बेसन पीठ वापरायचं. त्यापासून तयार होणारी शेव अगदी हलकी फुलकी आणि कुरकुरीत तयार होतात. या कपने 4 कप हे बेसन पीठ आहे. तर हे बेसन पीठ आता आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे. बेसन पीठ असं चाळून घेतल्याने यात काही घाण कचरा असेल तोही निघला जातो आणि बेसन पीठ एकसारखं होतं, यातील गाठी गुठळ्या मोडल्या जातात. तर 4 कप बेसन पीठ इथे मी छान असं चाळून घेतलेलं आहे. बेसन पीठ चाळून झालं. आता शेव छान कुरकुरीत व्हावी आणि 2 महिने छान कुरकुरीत राहावी, म्हणजे संपेपर्यंत तशीच्या तशी राहावी, मध्ये कधीच नरम पडू नये, म्हणून यामध्ये आपल्याला पाऊण कप म्हणजेच 3/4 कप तांदळाचं पीठ घालायचं आहे. 4 कप बेसन पीठ, त्यासाठी 3/4 कप तांदळाचं पीठ अगदी परफेक्ट प्रमाण आहे. या पद्धतीने शेव केली तर डबा संपूर्ण संपेपर्यंत ही शेव अजिबात नरम पडत नाही किंवा तेलकट होत नाही. बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ चाळून घेतलं. यांना थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि शेव मस्त फ्लेवरफुल व्हावी यासाठी लसूण जिरा ओव्याचा फ्लेवर बनवूया. तर इथे 35 ते 40 लसूण पाकळ्या घेतल्या. त्यामध्ये 1 लहान चमचा ओवा आणि 2 लहान चमचे जिरे घेतले. पोहे खाण्याचा जो मध्यम आकाराचा चमचा असतो त्यानेच जिरे आणि ओवा मोजून घेतला आहे. पाणी न घालता बारीकसर वाटून घ्यायचं. जिरे ओवा लसूण पाणी न घालता बारीकसर वाटून घेतलं. आता यामध्ये पाणी घालून छान पातळसर पेस्ट करायची. सुरुवातीलाच जर पाणी घातलं असतं तर व्यवस्थित वाटलं गेलं नसतं, म्हणून सुरुवातीला कोरडं वाटायचं आणि नंतर पाणी घालून अशी पातळसर पेस्ट करायची. आता लसूण जिरे ओव्याची ही पेस्ट आपल्याला चाळणीवर गाळून घ्यायची आहे, म्हणजे हा लसूण जिरे ओव्याचा जो चोथा आहे तो वरच्यावर राहील. जर चोथा पिठामध्ये गेला तर शेव करताना चाळणीमध्ये अटकून शेवचा घाणा तुटू शकतो किंवा मग शेव व्यवस्थित पडणार नाही. म्हणून हा लसूणचा संपूर्ण फ्लेवर आपल्याला असा चाळणीने चांगला दाबून दाबून गाळून घ्यायचा आहे. आणि हा वरती उरणारा चोथा टाकून द्यायचा नसेल तर एखाद्या वाटणामध्ये किंवा भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता. तर छान असं गाळून घेतलं. आपण आता शेवचं पीठ मळूया. सुरुवातीला आपण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ चाळून ठेवलं होतं. तर शेवमध्ये घालण्यासाठी इथे आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याने फक्त 4 चमचे तेल घ्यायचे. तेल खूप जास्त घ्यायचं नाही, फक्त 4 चमचे तेल घ्यायचं आणि याला कडकडीत गरम करायचं. तेल जर जास्त झालं तर शेव तेलकट होऊ शकते, म्हणून फक्त या चमच्याने 4 चमचे तेल घेतलंय. याला व्यवस्थित कडकडीत गरम करून घेते. तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय, हलकासा धूर येईपर्यंत. लगेच बेसन पिठावर घालायचं आणि सुरुवातीला गरम असतं म्हणून चमच्याने मिक्स करायचं. त्यानंतर हाताने चांगलं चोळून हे मोहन आपल्याला बेसन पिठाला लावायचं आहे. तर एक 2-3 मिनटं चांगलं चोळून घ्यायचं. बेसनच्या प्रत्येक एका कणाला तेलाचं मोहन व्यवस्थित लागायला हवं. असं तेलाचं मोहन घातलं की शेव छान हलकी फुलकी खुसखुशीत होते. छान असं मोहन लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये काही सुखे मसाले घालायचे. तर मध्यम आकाराच्या पोहे खाण्याच्या चमच्याने मसाले मोजले. तर 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलंय, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा हिंग आणि त्याचसोबत चवीनुसार मीठ घेतलंय. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. तर हे सुखे मसाले घातल्यानंतर बेसन पीठ आणि तांदळाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं. तर या पद्धतीने एकजीव करून झाल्यानंतर आता पीठ मळूया. तर पीठ मळण्यासाठी सुरुवातीला आपण जो लसूणचा फ्लेवर बनवून ठेवला ते घालायचं. वाटीमध्ये थोडंसं पाणी घालते, म्हणजे घोळून घालता येईल, अजिबात आपला फ्लेवर वाया जायला नको. आणि पीठ मळण्यासाठी मी इथे 1 कप साधं पाणी घेतलेलं आहे. किती पाणी लागतं ते मी तुम्हाला शेवटी सांगते. पाणी मी सांगते तितकंच लागेल असं नाही, थोडंफार 1-2 चमचे पाणी मागे पुढे होऊ शकतं, कारण बेसनची क्वालिटी कशी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. इथे मी सुरुवातीला 1 कप पाणी घेतलंय. थोडं पाणी घालून छान सैलसर पीठ भिजवायचं आहे. तर शेव करताना पीठ खूप घट्ट ठेवू नये किंवा मग खूप जास्त पातळ करू नये. व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच कन्सिस्टन्सीचं पीठ ठेवायचं, म्हणजे शेव साच्यातनं व्यवस्थित पडतात आणि एकसारखी तयार होतात. तर आपण गोलभाजी करण्यासाठी जसं पीठ करतो त्यापेक्षा हलकंसं दाटसर आपल्याला हे पीठ तयार करायचं आहे.
तर 1 कप संपूर्ण पाणी घातलं, व्यवस्थित मिक्स करून घेते। छान असं फेटल्यासारखं याला मिक्स करून घ्यायचं। आता हा दुसरा कप पाणी मी भरून घेतलंय। 1 कप पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित भिजलं गेलंय, फक्त त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आहे। तर आपण एखादी पेस्ट किंवा एखादं मिश्रण जसं हाताने फेटून घेतो त्या पद्धतीने फेटल्यासारखं हे मिश्रण आता मिक्स करायचं, म्हणजे हे चांगलं फेटलं जातं आणि शेव आपली हलकी फुलकी होण्यास फार मदत होते। थोडं थोडं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची। व्हिडिओमध्ये दिसते या पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि चांगलं असं फेटल्यासारखं याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे चांगलं मिक्स झालं आहे। फक्त एक 2-3 चमचे पाणी मी वरतून घातलं आणि याला व्यवस्थित एक 3-4 मिनटं चांगलं भिजवून घेते। तर पीठ आपलं इथे तयार झालं आहे। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात या पद्धतीची आहे। सुरुवातीपासून आत्तापर्यंत मला फक्त 1.25 कप पाणी लागलं आहे। सुरुवातीचा 1 कप पूर्ण आणि वरतून ह्या घेतलेल्या पाण्यातनं फक्त 1/2 कप पाणी मला लागलं आहे। तुम्ही बघू शकतात 1 कप आणि वरतून 1/2 कप इतकं पाणी लागलं आहे। तुम्हाला 2-3 चमचे पाणी कमी किंवा जास्त देखील लागू शकतं। आता लगेच आपण शेव करून घेऊया। तर कन्सिस्टन्सी बघून घ्या, या पद्धतीची ठेवायची। इथे असा मी साचा घेतलेला आहे आणि मध्यम जाडीची शेवची थाळी घेतलेली आहे। तिला दोन्ही बाजूने छान असं तेल लावून घ्यायचं आणि हा साचा सेट करून घ्यायचा आहे। तर साचा सेट करून झाल्यानंतर या साच्याच्या मध्ये ब्रशने किंवा हाताने आपल्याला तेल लावून घ्यायचे। फक्त पहिलाच शेवचा घाणा घालताना तेल लावायचं असतं, म्हणजे साच्याला हे मिश्रण चिकटणार नाही आणि शेव व्यवस्थित पडते। दरवेळेस तेल लावून घेण्याची गरज नाही। साच्याच्या मध्ये तेल लावून झाल्यानंतर चमच्याने हे मिश्रण यामध्ये चांगलं दाबून भरायचं। तर मी चमच्याने मिश्रण भरते तेव्हाही तुम्हाला मिश्रणाची कन्सिस्टन्सी थिकनेस कळते, याच पद्धतीची ठेवायची। तर साच्यामध्ये सारण किंवा हे मिश्रण भरताना चांगलं दाबून भरायचं। मध्ये जर हवा राहिली आणि व्यवस्थित दाबून भरलं नाही तर शेवचा घाणा घालताना मध्येच हवा असल्यामुळे शेवचा घाणा तुटू शकतो। तर या पद्धतीने मिश्रण घातल्यानंतर हाताला तेल लावून व्यवस्थित दाबून घ्यायचं, म्हणजे मध्ये जे एअर गॅप्स असतील ते निघून जातील। आता साचा बंद करायचा। तेल गरम झालंय, लगेच शेव करूया। मिश्रण परफेक्ट असलं की लगेच अशी बाहेर शेव यायला लागतात। तर शेव तळण्यासाठी तेल चांगलं गरम असावं। त्यामध्ये एक शेवचा तुकडा घालून बघितला, टाकल्या भरपूर बबल्स आले आणि पटकन वरती आला पण करपला नाही, म्हणजे असं तेल गरम असावं। आता गॅस मंद ते मध्यम करायचा आणि शेव घालायची। तर शेवचा घाणा घालताना सुरुवात कडेपासून करायची आणि त्याचा शेवट मध्ये करायचा। तर घाणा खूप मोठा घालायचा नाही, एक 2 ते 2.5 वेढ्यांचाच घाणा घालायचा, म्हणजे शेव खूप जास्त झाली तर ती आतपर्यंत तळली जात नाही, नरम होऊ शकतात किंवा मग कच्ची राहू शकतात। फक्त 2.5 वेढ्यांचा हा घाणा घालायचा। मध्यम आचेवरती शेव तळून घ्यायची। शेव घातल्या लगेच हात लावायचा नाही, 15-20 सेकंद तिला छान तळू द्यायची। शेव घालताना हात थोडा वरती ठेवायचा, कारण आपण घालत असतो शेव तेव्हा भरपूर बबल्स येतात, हाताला वाफ लागण्याची शक्यता असते। त्याचसोबत शेव तेलकट होऊ नये म्हणून तेल खूप कमी गरम नसावं, मध्यम गरम तेल असावं। जसं तेल मी चेक करायचं दाखवलं त्या पद्धतीने चेक करायचं। तेल खूप कमी गरम असलं तर शेव खूप तेलकट होऊ शकते। शेव तळताना गॅस खूप कमी ठेवला तरीही शेव तेलकट होऊ शकते आणि गॅस खूप मोठा ठेवला तर शेव व्यवस्थित तळली जाणार नाही आणि ती नरम होऊ शकते। म्हणून मध्यम आचेवरती शेव तळायची। तळताना बघू शकतात एक बाजू चांगली तळली गेली किंवा मग झाऱ्याला अशी कुरकुरीत जाणवू लागली की झारा आणि एखाद्या चमच्याच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने उलटून घ्यायची आणि शेव तळून घ्यायची। शेव छान तळली गेली की त्यावरचे बबल्स कमी होतात आणि अगदी परफेक्ट अशी शेव तळून झाली आहे। दिसायलाच अगदी सुंदर दिसते, चवीला अफलातून अप्रतिम लागते, खूप फ्लेवरफुल लागते। तळून झाल्यानंतर काढून घ्यायची, एखाद्या चाळणीवर किंवा जाळीवर काढायची, म्हणजे एक्सेस ऑइल वगैरे असेल तर ते निघून जातं आणि शेव वाफ धरत नाही। एक घाणा तळेपर्यंत शेव जाळीवर ठेवायची, त्यानंतर ताटात ठेवली तरीही चालेल। अजून एक घाणा तुम्हाला तळून दाखवते। तेलाचं तापमान कमी झालं असेल तर परत व्यवस्थित गरम करायचं। गॅस मध्यम ठेवायचा, 2.5 वेळा घालायचा आणि वरचे वर साचा असा उचलून घ्यायचा। शेव घातल्या लगेच हात लावायचा नाही, बबल्स कमी झाले की मग उलटून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनेही हे शेव छान तळून घ्यायची। याच पद्धतीने सगळी शेव तळून गार करून घेते। तर इथे मी संपूर्ण पिठाची शेव तयार करून घेतली, एक 1.5-2 तास गार करून घेतली आणि अगदी परफेक्ट खमंग खुसखुशीत शेव बनून तयार आहे। बघितल्यावरूनच कळतंय की किती खमंग खुसखुशीत झाली। आवाज ऐका, बघा किती कुरकुरीत झाली आहे।
गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली तर 2 महिने तशीच्या तशीच राहते, अजिबात नरम पडत नाही। या पद्धतीने शेव नक्की ट्राय करा। शेवची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि दिवाळी फराळाच्या रोज रेसिपी येत आहे तर 1:45 वाजता व्हिडिओ बघायला विसरू नका।